अहो गुंड कशाला म्हणतात ताई? माझे सामाजिक कार्याचे व्हिडिओ बघा ना तुम्ही. माझं इंस्टाग्राम चेक केलाय तुम्ही, फेसबुक चेक करताय. मी ज्या शाळेत गेलोय तुम्ही ते व्हिडिओ व्हायरल केला की हातपाय तोडी अमुक तमुक, ते पूर्ण व्हिडिओ व्हायरल करा ना. त्या शाळेत जा, चौकशी करा मुलींची की तिथं कुणी बोलवलं होतं मला. त्याच मुली म्हणल्या होत्या ना की बाबा माझ्या शाळेत आम्ही शाळेत जात नाही, तिथं शाळेतले मुलं आम्हाला त्रास देतात, आमचा हात कापून घेतात, आमचे छेड काढतात, आम्हाला नंबर मागतात. मग त्या मुलीला बोललो तुम्ही तुमच्या आईबापाला सांगा तुम्ही. त्या म्हणले भैया हे फक्त तुमच्या हँडलने तुम्ही हँडल करा. आणि मी फक्त जाऊन त्यांना थोडंसं सांगायचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही हे करू नका, मी हातपाय मोडील. त्याच्यानंतर एकाही मुलीची छेड सुरू तालुक्यामध्ये झालेली नाही. याच्या आधी किती प्रकरण बघा तुम्ही, सुरू पोलीस चौकशी करा, छेड काढायचे किती प्रकरण आहेत. आणि ज्यावेळेस मी सांगितलं त्यानंतर एकही प्रकरण असं झालं नाही की एखाद्या मुलीची छेड काढली, तिचा हात धरला, तिला कोणतरी बोललंय, असं अजिबात घडलेलं नाही. कसला माज आहे अहो. हे इंस्टाग्राम फेसबुकवरती रील जे बनवतात हे लाखो करोडो रुपयाचे रील्स बनवतात. आणि मी एक छोटा कुटुंबातला माणूस आहे, मला कारखान्याचे पैसे आलते, मी म्हणलं आपलं चला आपलं बनवून घ्या एखादा व्हिडिओ, आहेत पैसे आपल्याकडं. याच्यामध्ये कसला माज आणि याच्यामध्ये कसलं काय आहे साहेब? कारखान्याचे पैसे आलेले मला, मी त्याचं थोडंसं बनवा म्हणलं घरी बसल्या बसल्या आपला व्हिडिओ. ते एक आनंदाचा क्षण होता ना. 1000 रुपये कशाला माणूस उधळू शकत नाही का? त्या काय अशा 2,000 नोट होत्या का? 10-10 रुपयाच्या नोटा होत्या, अशा उधळल्यावर थोडा एन्जॉय घेतला. त्याच्यामध्ये काय असं? बरं माझे पैसे मी उधळणार आहे ना, मी कमवले माझ्या कष्टाने म्हणल्यानंतर मी उधळणार आहे ना. आणि 1000 रुपयाचं उधळणं चुकीचं असेल तर ठीक आहे, काढा इंस्टाग्राम फेसबुक तुम्ही, त्याच्यावर किती करोड रुपये लोक उधळतात ते पहा ना. कुणी बायावर उधळतंय, कुणी कशावर उधळतंय हे पहा ना तुम्ही. मी तर माझ्या मित्रासाठी एक एन्जॉय म्हणून उधळलेलं माणसं असं केलंय ना. साहेब 200 हरणं मारणं म्हणजे जोक समजता सांगता बरं सांगता का? जोक आहे का 200 हरणं मारणं म्हणजे? मी माणूस आहे ना. 200 हरणं मारणं जोक समजता का? मग अशा लोकांनी माझ्यावर टीका केली, मला चालतंय तुम्हाला? तुम्ही ती शहानिशा करा ना. हे चौकात जाऊन माझ्या विरोधात मोर्चे काढतात, आंदोलन करतात, त्यात किती पण सत्य पाहा ना तुम्ही. हा माऊली शिरसाट म्हणजे हे फक्त स्वतःला मोठं करायचं, यांना दाखवायचंय नेत्याला की मी तुमच्यासाठी काहीतरी केलंय. अरे तुमची काय परिस्थिती आहे, तुम्ही काय लोक आहेत त्याचं जाण ठेवा. हा आणि तुम्ही माझी उदाहरणं करताय का? 2 दिवसापूर्वी त्या माऊलीचा मला फोन आला की सतीश बाबा असं असं प्रकरण झालंय काय. म्हणलं ठीक आहे झालंय ते आपण बघू म्हणलं बसून. आणि ते माझ्या विरोधात आज बोलतोय का? जातीचा मुद्दा लावतोय का? समाज तुमचा मोठा आहे म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार गरीब माणसावर? अहो मी ठीक आहे आदिवासी आहे ना, माझा समाज कमी थोडा ना. ह्या विषयावरती ज्यावेळेस आमचे कुटुंबातले मुलं लोक त्यांच्यावर ढाकणे कुटुंबावर केस करायला गेलते त्यावेळेसही मी सांगितलं, साहेबांनी मला सांगितलं की त्यांच्यावर केस करू नका, त्यांची ही केस मी घेत नाही. हे SP साहेबांना सुद्धा निवेदन देऊन दिलं आमच्या लोकांनी. मी सांगितलं बाबा आपल्या शेजारचे लोक आहेत, आपल्याला केस कोणावर करायची नाही, हे असेल ते आपल्या आपसात आपलं बसून मिटून घेऊ. त्यानंतर आमच्या महिलांनी काही त्यांना जाऊन म्हणजे तक्रार केली नव्हती. आणि ह्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही करणार नाहीत. त्यानंतर हा सगळा समाज हे सगळे हे टकारी म्हणजे मी बी टकारी पारधी जो समाज आहे, आम्ही टकारी पारधी म्हणजे आम्ही काय येतं, आम्ही थोडेसे गुंड समजलं जातं ना. मला थोडंसं आम्हाला असं समजलं होतं काय की आम्ही काय येतं क्रूरपणे करणारे टकारी आणि पारधी, बरोबर ना. तर हे जे सुपाऱ्या घेणारे लोक म्हणजे यांना जात कोणती मला माहीत नाही, हे जे सगळे गोळा झालेत ना ते हे फक्त स्वतःच्या स्वार्थापुढे गोळा झालेत. याच्यामध्ये मला सांगा वनविभागावर किती केसेस आहेत? रोड रॉबरीच्या केसेस आहेत, बँक लुटाच्या केसेस आहेत. ते स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्याच्या पत्नीच्या घरात राहतोय जाऊन. तो राहायला कुठे म्हणत होता? त्यांनी आमच्या महिलेविषयी बोलायचा अधिकार काय आहे? त्याला आम्ही जाब विचारू ना. हा आता माझी दहशत कशी आहे? माझी दहशत अन्याय जिथं करीन तिथं दहशत आहे, अशा गरीबावर दहशत नाही आहे. मी कधी कुणावर गरीबावर अन्याय केलेला नाही आहे, कधी कुणावर. आता तुम्ही बघितलं मागं एका महिलेला पुढं आणलं, याचे माझ्याकडे पैसे आहेत, मला 5 लाख मागतात, असं करतात. त्या महिलेचं विचारलं का साहेब तुम्ही गेला त्या महिलेकडे? जा ना त्या महिलेकडे. त्या महिलेला सांगितलं गेलं सतीश भोसले भीमरावजी आपले धोंडे साहेब माझे आमदार साहेब होते, खूप मोठे माणसं आहेत. त्या बाईच्या घरी जाऊन बसले, तुम्ही सूरज हत्या विरोधात सतीश भोसलेच्या विरोधात तक्रार द्या, सतीश भोसले मला 5 लाख मागतो म्हणून. अहो त्याचा मुलगा माझा क्लासमेट आहे हो, त्याला कसे 5 लाख घेणार मी? आणि त्या महिला जाऊन उभा केला, त्याची बाईट घेतली की सतीश भोसले मला 5 लाख मागतोय, माझा मुलगा फरार आहे. ठीक आहे त्याचा मुलगा गेलेला आहे, पण त्याचा मुलगा माझ्यामुळे थोडाच गेला ना. त्या बाईने पुन्हा बाई विचारलं मी आई बा माझं काय चुकलंय का तुम्हाला मदत करून पैशाची? मी तुम्हाला जे वेळोवेळी मदत करतोय फुलासाठी त्याच्यासाठी, तुम्हाला कधी फुल आणायला पैसे कमी पडले आणि तुम्हाला जर पैसे देऊन माझी चूक होती का? ते म्हणले भैया तसं काही नाही. मला ह्या लोकांनी सगळी बळजुबरी केली. वनवे दादा, रामदास बडे, रामदास नाना म्हणतो त्यांना मी एकदा. का नाना म्हणतो? आता शेवटचं नाना आहे त्यांना. रामदास नाना हे सगळे जे शिष्टमंडळ आहे, म्हणजे कोणतं शिष्टमंडळ आहे? जे लोकसभेला विधानसभेला सुरेश अण्णाच्या विरोधातलं जे शिष्टमंडळ आहे, जे भाजपचंच आहे. बीडमध्ये आता सतीश भोसले अर्थात खोक्याभाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून खोक्याचा शोध सुरू आहे. मात्र खोक्याने आता स्वतः समोर येत आपल्यावरील आरोपांना उत्तरं दिली आहेत. आपण गुंड नसून सामाजिक कार्यकर्ता असल्याचंही सतीश भोसले उर्फ खोक्याने सांगितलं आहे. मारहाण आणि इतर कलमांतर्गत खोक्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कारनामे बाहेर आल्यानंतर खोक्या भूमिगत झाला आहे. पण खोक्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपली बाजूसुद्धा मांडलेली आहे. त्यामध्ये खोक्या सांगतोय की त्याच्यासोबत जे घडलंय त्यामध्ये तो गुंडा नसून त्यांनी सामाजिक कार्यकर्ता असल्याचं देखील सांगितलेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी चुकीची माहिती दिली गेली असल्याचंही त्यानं सांगितलं. गुंड कशाला म्हणतात? माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पहा. माझे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ते व्हिडिओ पूर्ण व्हायरल करा. त्या शाळेत ज्या मुली शिकत आहेत त्या मुलींसोबत झालेला अन्याय होता, त्या ठिकाणी म्हणून गेलो होतो असंही त्यानं सांगितलं. मी हातपाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर त्या शाळा कॉलेजमधील मुलींची छेड काढल्याचे प्रकार बंद झालेत असं देखील खोक्यानं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर खोक्यावर जे काही आरोप झाले आहेत 200 हरणांची शिकार केल्याचा, त्याच्यावर देखील त्यानं प्रत्युत्तर दिलं आहे. पण मात्र सध्या खोक्याबाईची हवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे आणि ही हवा मीडियानं वाढवली आहे असे देखील काही जण बोलू लागले. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या बीड जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातल्या खोक्याबाईची चर्चा जोरदार सुरू आहे, त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.